नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. काय शंकरराव, होळीला हार नीट लागलाय ना? अगदी जोरात पेटून जाऊ दे होळी. अख्ख्या गावाला कळलं पाहिजे आपल्या दोस्तीची होळी किती जोरात आहे ती. श्रेयसराव, तुम्ही असताना कसली काळजी. पण हा एक सांगतो दोस्ता, या होळीत आपण लागणार नाही तर आपण आपल्या मनाची सगळी हळदी जाऊन टाकायची. हा झाली का होळी सजवून, का नुसता गप्पाच करताय? असू दे ग सायली, कधी कधी तर असे सण येतात. आणि शंकर, आज तू खरंच खूप छान दिसतेस. असं होय राधा, आपण होळी पेटवायची आहे की अख्खी रात्रीच्या डोळ्यातच घालवणार आहेस तू? सायली, तू आणि श्रेयस पण काही कमी नाही. तुझ्यासाठीच तर तो इथे थांबलाय. काय मग मित्रा, तुझ्या मनातली वहिनींची होळी पेटली वाटतं. श्रेयस, ती आहेच एवढी सुंदर की कोणाचंही बाण हरपेल. अगदी बरोबर. बरं, आज आपण या होळीमध्ये आपल्या मनातली सगळी दुःख जाळून टाकायची आणि फक्त सुखाचे रंग जपायचे. मेरा शेठ आया, शुरू करो होली. शेठ या ना, या पुढे या. नमस्कार श्रेयस, नमस्कार शंकर. नमस्कार. काय आम्हाला विसरलात की काय? आम्हाला वाटलं आमच्या मित्राच्या घरी आता होळी साजरी होते म्हणून आम्ही चालू भेटायला तुम्हाला. अरे ये ना दीपक, अरे तू तरी आमच्या सेलिब्रेशनची शान आहेस. सायली बघ, दीपक आलाय. नमस्कार सायली वहिनी. सायली वहिनी, आज रंगाचा सण आहे म्हणून आज कुणाचंच मन दुखवायचं नाही. आज फक्त रंग उधळायचे. राधा वहिनी, आमच्या शंकर, शंकर शेठचं नशीब खूप मोठं आहे बरं का, कारण त्यांना तुमच्यासारखी साधी आणि भोळी बायको भेटली. बरं चला, पूजा करून घेऊया का आपण? सगळी तयारी झाली आहे, होळी लवकर पेटून घेऊ. हा, म्हणजे सगळे आपण बोंबलायला मोकळे. श्रेयस साहेब, मस्त केली हा होळी. मग नवरा कुणाचा आहे? नवरा जरी तिचा असला तरी ती बायको मात्र माझी आहे. पण शेठ, शादी उसके साथ हुई ना तो बाइक आपकी कैसे हुई? अरे तेरे को कुछ समझता है क्या नहीं? तू गप बस ना. तेरे को हमारे इमोशन ही माहित नहीं. तू उगत बच 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 कैसा मध्ये मध्ये तोंड घालता. लेकिन तुम ऐसे नाते कैसे जोड़ने लगी फिर? ये नहीं चलता है ना. तू है ना, तेरे को भी वो जिन के साथ भेजना पड़ेगा. शेठ, मैं जाऊंगा घर पे. तू गप शांत बैठ इधर. बरं, तुमचं बोलणं झालं असेल तर पूजा करून घेऊया का? म्हणजे आपण सगळे बोंबलायला मोकळे. नक्कीच नक्कीच करूया पूजा. करूया, सुरुवात करूया. मला पण पुरणपोळी खायची खूप इच्छा होती. देवा, माझ्या राधाला पुढे जाण्यासाठी बळ दे. तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे भगवंता, माझ्यात आणि सायलीमध्ये तिसरं कुणीही मला नकोय. तिची एक चांगली मैत्रीण म्हणून मला तिच्या कायम सोबत ठेव. कुणाची वाईट नजर आमच्या आयुष्याला नको लागू देऊ. देवा,
माझ्या आणि श्रेयसमधील दुरावा या होळीतच दहन होते. श्रेयसने आम्हा दोघींवर घेतलेला संशय विसरून एक नवीन आयुष्य जगण्याचं बळ दे. माझ्या आणि राधाची जोडी कायम अशीच राहू दे. आज होळीच्या दिवशी माझा सर्व संशय इथेच दहन होऊन एका नव्या उमेदीने जगू दे रे देवा. माझ्यात आणि सायलीच्यात कुठलाच दुरावा नको आता देवा. सायलीतला आणि माझ्यातला सर्व दुरावा आज इथंच दहन होऊन जाऊ दे. सायली, ह्या होळीत उद्याचा जो रंग तुला लागेल तो प्रेमाचा असेल आणि तो फक्त माझ्या प्रेमाचा असेल. तुझ्यावर जे बाकीचे रंग उधळत आहेत ते लाल रंगाने मागतील. आमच्या शेठच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे रे होळी देवता. आमच्या पंकजच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे रे होळी देवता. मग शंकर, आज काय मागितलंस बायकोसाठी? शांती आणि कुटुंबाचं सुख, बाकी काही नाही रे. वा, शंकर सेठ, सुख म्हणजे पण काचच्या बाटलीसारखं असतं बघा. कधी टचकन फुटल काहीच सांगता येत नाही. पण हे आजच्या दिवशी न बोललेलंच बरं. काकुणास ठाऊक, पण हा दीपक आल्यापासून ना वातावरण जरा जड झाल्यासारखं वाटतंय मला. जाऊ दे, तू लक्ष देऊ नकोस. तू आपल्या आनंदाकडे लक्ष दे. बरं, चला आपण आता सर्वजण मिळून बोंबलू आणि मस्तपैकी पुरणपोळी खायला निघूया. नाही नाही, तुमचं चालू द्या. आता आम्ही बॉम्ब बोलतो, म्हणजे निघतो. अरे पण दीपक आल्याप्रमाणे जरा खाऊन गेला असतात तर बरं झालं असतं. चला चला. ठीक आहे, आता तुम्ही नाहीच म्हणताय तर मग ठीक आहे, उद्या या तुम्ही, आम्ही तुमची वाट बघतोय. हो हो, नक्की नक्की. उद्या रंगपंचमीला आम्ही नक्कीच येऊ. हो आमचा स्पेशल रंग घेऊन. हा, चला ठीक आहे, ठीक आहे. चला येऊ का? हो चला. चला सायली वहिनी, राधा वहिनी, चला ये पंक्या. शेठ जेवलो असतो ना राव, पुरणपोळी होती त्यांच्याकडे. उद्या जेऊ की. चला होळी पेटवूया. सायली, राधा, तू अगं बाहेर जाऊ नकोस, पण या सखीला तरी रंग लावते. नाही नाही या राधा, मला नाही आवडत ग ते रंग. प्लीज नको ना. सायली, हा रंग प्रेमाचा आहे. याने फक्त चेहरा नाही तर मन उजळतं. आणि किती दिवसानंतर आपल्या आयुष्यात हे अशा आनंदाचे रंग आले. त्यामुळे आता ह्यांना लपवून ठेवू नको. तुझ्या हातांचा स्पर्श मला नेहमीच धीर देतो. तू रंग लावलास ना म्हणून मला या रंगांचा राग नाही आला. उलट छान वाटतंय. पण आता श्रेयसला काय सांगू? आताच रुसून गेलाय तो. इकडेच असेल बघ. आता तू लावलायस म्हटल्यावर त्याला पण लावू द्यावा लागेल मला रंग.